रेती वगैरे धुवासाठी मोटर फुटर सगळं ठेवली आहे. या अजिम भाई या तुला करतो पुढे 10 मिनिटात 10 मिनिटात फोन कर अजिम. हां ते मोबाईल ऊपर पकड कर नेटवर्क नाही सुरू. याच वर्धा नदी किनाऱ्यावरील आर्वी विधानसभा मतदारसंघातील मौजा देऊरवाडा या गावाला लागूनच ही वर्धा नद आहे. या वर्धा नदीच्या किनाऱ्यावर हा तिसरा ढीग रेतीचा आहे. असे साधारणतः 15 ढीग चोरीच्या मार्गाने चोरीचा उपसा करून नावेच्या माध्यमातून गोरगरीब माणसाची एकंदरीत लूट केल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसते आहे. गोरगरीब माणसाच्या घरकुलाला रेती मिळावी यासाठी दररोज या तालुक्याचे या विभागाचे एसडीओ आणि तहसीलदार यांच्याकडे आपले अर्ज करतात की साहेब मला घरकुल बांधायचं आहे. पुढच्या महिन्यापासून पावसाळा सुरू होणार आणि हे गैरमार्गानं डाकू दलाल या वर्धा नदीवरून चोरीचा माल एकत्रित जमा करून चोरीच्या मार्गानं मोठ्या मोठ्या ठेकेदाराला मोठ्या मोठ्या लोकांना 70 लाखामध्ये हा रेतीचा माल विकला जातो आणि गरीब माणसाच्या झोपडीला 1 इंचभर रेती मिळू शकत नाही. म्हणून या महाराष्ट्राच्या सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री ज्यांना गरिबांची कळकळ आहे, गरिबांच्या घरकुलासाठी रेती मिळाली पाहिजे या भावनेतून त्यांनी कायदा केला. या राज्याचे महसूल मंत्री यांनी मोठा मान करून या राज्याच्या हिताच्या दृष्टीने झोपडपट्टी माणसाच्या हिशोबानं घरकुल व्हावे या भावनेतून कायदा केला आणि चोरच्या मार्गाने गुंड प्रवृत्तीचे लोक याच वर्धा नदी. मॅडम हे शेत कोणाचं हे कोणाचं नाव लिहा. हे पाईप त्यांच्या शेतामध्ये पडून आहे, इकडे किनाऱ्यावर पडून आहे, त्यांचे नाव लिहा. नाही त्यांचंही बयान घ्या त्याच्यात. किती वेळा तक्रारी केल्या हे बोलून घ्या साहेबांशी बोलून घ्या. महेशजी महेशजी नमस्कार. वर्धा नदी किनाऱ्यावर आहो. 15 मोठे मोठे ढीग चोरच्या मार्गामध्ये वाचू यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि आपले प्रतिनिधी देशवालजी सुद्धा बोला मॅडम. आणि दोन्ही शेतकऱ्यांचे रेकॉर्डिंग पाठवली ती रेतीच्या संदर्भात फोटो पाठवले ते. आम्ही या 2 नंबरच्या लोकांच्या तक्रारी करून कोणाशी आम्ही मुख्य दुश्मनी मोडून घ्यावी ह्या एक आमच्या उद्या चालून या 2 नंबरच्या लोकांकडून होणारा आमच्या जीविताला धोका या जबाबदारी कोण घेऊ शकते. म्हणून आम्ही कधी फ्रंटवर येऊन कधी विरोध केला नाही. ते सांगतात की आमच्या हात लोकांनी जवळपास 2-4 गावाच्या लोकांनी मिळून तक्रारी केले होते, ते लोक आले होते. मी त्याचे व्हिडिओ फोटोज वगैरे कास्तकारांचा विचार डोंगा पुढे